औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे देशद्रोही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती सुद्धा हल्ला बोल करण्यात आला। फडणवीसांची तुलना औरंग्यासोबत करणारे सपकाळ देशद्रोही आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे असं सुद्धा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। औरंगजेब कधी हजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता। आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत। सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे, मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे, जिथे खासदारांच्या लेकीबाळी सुरक्षित नाही, हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे। त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे। तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतायत क्रूर प्रशासक म्हणून। तुम्ही कुणाची तुलना कुणाबरोबर करताय? शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाबरोबर करताय आणि या औरंगजेबाची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय। काय करताय? तुमचं काय चाललंय? आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे। या ठिकाणी माफी मागितली पाहिजे, अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य हे औरंगजेबाचं समर्थन करतायत, एका देशद्रोहाचं समर्थन करतायत, म्हणजे तेही देशद्रोही आहेत।